नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील जे आपण युनिट 4 चालू केलं होतं, त्याच्यातलं जे आहे आपण 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट ही जी स्टोरी आहे छोटीशी पँगोलिनची, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे आपल्या स्टोरीचं नाव काय आहे? बेबी पँगोलिन्स नाईट आउट. म्हणजे इथे एक बेबी पँगोलिन आहे. पँगोलिन्स म्हणजे काय, जे खवले मांजर असतात त्यांना पँगोलिन्स म्हणतात. तर बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे जो छोटासा बेबी आहे पँगोलिन म्हणजे छोटा जो खवले मांजर आहे त्याची नाईट आउट म्हणजे रात्रीची सफर आहे. तर अशा एका अशा प्राण्यांबद्दल आज आपण अभ्यासणार आहोत, की हा जो पँगोलिन आहे, बेबी पँगोलिन आणि त्याच्या आईसोबत रात्रीच्या सफरीसाठी नेतो आणि कुठले आस्वाद घेतो आणि कुठल्या-कुठल्या नवीन गोष्टी शिकतो, ते आपण आता बघणार आहोत. तर मुलांनो, आपण आपल्या ज्या नवीन जी स्टोरी आहे बेबी पँगोलिन्स नाईट आउट याला सुरुवात करूया. दे होल्ड मीटिंग अँड अर्ज पीपल टू हेल्प अस. तर बघा, जे ह्युमन बिंग्स आहेत किंवा ह्या ज्या जे लोक आहेत ते काय करतात, ऑर्गनायझेशनच्या संस्था आहेत ते काय करतात, दे होल्ड मीटिंग्स. तर मीटिंग्स घेतात अँड अर्ज पीपल टू हेल्प अस. अर्ज करणे म्हणजे लोकांना विनवणी करतात की तुम्ही प्राण्यांना मारू नका, निसर्गाचा बॅलन्स तुम्ही राखून ठेवा. दे ट्राय हार्ड टू पुट अँड एंड टू इंटरनॅशनल स्मगलिंग. ते काय करतात, दे ट्राय टू हार्ड टू पुट अँड एंड इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे स्मगलिंग जे प्राण्यांची तस्करी केली जाते. जसं तुम्ही पाहाल, जे हत्तीचे दात वगैरे असतात ते दात खूप त्याची तस्करी केली जाते. हत्त्यांना मारून त्याचे दात काढले जातात, ते विदेशात विकले जातात. वाघांची जी खाल असते, त्यांचं जी कातडी असते ती विकली जाते. सापाला मारून त्याचं विष विकलं जाते आणि अशा बऱ्याच प्राण्यांना मारून त्याचे बॉडी पार्ट्स विकून पैसे कमवले जातात. म्हणजे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्मगलिंग म्हणजे प्राण्यांच्या विषय तस्करी जी होते प्राण्यांची, जागतिक लेवलवर, आंतरराष्ट्रीय लेवलवर स्मगलिंग जी होते, तस्करी होते, तर ते संपवण्यासाठी ही जी ऑर्गनायझेशन आहे किंवा हे जे लोक आहेत ते काय करतात, त्याचं थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. आणि ते जर थांबलं तर काय होईल, ती मम्मा पँगोलिन म्हणते, अवर लाईफ विल बी इझियर. मग काय होईल, याच्यामुळे आपल्याला असं प्रोटेक्शन मिळालं, जंगलात प्रोटेक्शन मिळालं आणि या सगळ्या गोष्टीवर बॅन असलं तर आपलं जे लाईफ आहे ते काय होईल, इझियर होईल. म्हणजे आता तर गव्हर्नमेंटनी जंगल असे रिझर्व्ह केलेले आहेत की तिथे तुम्ही जाऊ शकत नाही, परमिशन, तुम्ही कुठल्या प्राण्यांना मारू शकत नाही, झाडांना तोडू शकत नाही. ते त्यांचं जंगल आहे प्राण्यांचं, त्यांनी तिथे त्यांचे हॅबिटेट्स म्हणजे निवासस्थानात आरामात राहावं, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्यांची प्रजाती डेव्हलप व्हावी म्हणून खूप साऱ्या अशा ऑर्गनायझेशन आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे हे काय करतं, हेल्प करतं. तर ती मम्मा पँगोलिन ह्या छान छान गोष्टी आपल्या बेबी पँगोलिनला सांगत असते आणि ती म्हणते की अवर लाईफ विल बी इझियर. यामुळे काय होईल, जे आपलं लाईफ आहे ते खूप सोपं होईल अँड वी विल फ्लरिश. वी विल फ्लरिश म्हणजे काय होईल, आपली वाढ होईल. फ्लरिश होणे म्हणजे वाढ होणे आणि आपण फ्लरिश म्हणजे वाढ होणे किंवा आपण आनंदी राहू आणि आपली काय होईल, प्रजाती जी आहे ती वाढ होईल. तर अशा प्रकारे जी मम्मा पँगोलिन आहे, तर बेबी पँगोलिनला सगळं म्हणजे ती नाईट आउटला घेऊन येते बाळाला. म्हणजे तो सारखं घरी झोपून असतो आणि बाहेर आल्यावर बाहेरचं जग कसं असते, आपलं अन्न काय आहे, चांगले लोक कसे असतात, वाईट लोक कसे असतात हे समजावून सांगते. आणि ती संकटांना ओळखायचं आहे तर स्मेलद्वारे किंवा कुठल्या आवाजाद्वारे आणि लाईटद्वारे पटकन ओळखून स्वतःचा बचाव कसा करावा हे सांगते. आणि ती सांगते की काही चांगले पण लोक आहेत आणि काही वाईट पण लोक आहेत. तर हा फरक आपल्याला काय करावं लागेल, ओळखावं लागेल आणि आपलं प्रोटेक्शन करावं लागेल. मग त्याला म्हणजे ज्या संस्था आहेत, चांगल्या लोकांनी जे संस्था क्रिएट केलेल्या आहेत आपलं नेचर वाचवण्यासाठी किंवा प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी, ज्या संस्था केल्या की जे म्हणजे प्राण्यांना सेव्ह ठेवतात किंवा जी आहे पँगोलिन्स ही दुर्मिळ प्रजाती आहे तर तिला कसं सेव्ह केलं जातील याच्याविषयी म्हणजे अवेअरनेस आणून जंगल कसे रिझर्व्ह केलेले आहेत आणि लोकल कॅम्पेन घेऊन कसं अवेअरनेस, जागरूकता वाढवतात, ही चांगल्या गोष्टी ती आपल्या बेबी पँगोलिनला समजावून सांगते. आणि जीवन कसं जगायचं, संकटांना मात कसं करायचं आणि चांगलं वाईट कसं ओळखायचं ही त्याची आई बेबी पँगोलिनला नाईट आउट मध्ये ती सगळं समजावून सांगते. तर बघा मुलांना, याची आपण जी समरी आहे म्हणजे सारांश आहे हे आपण काय करूया, थोडक्यात समजून घेऊया. तर बघा काय दिलेलं आहे,
आता आपण म्हणजे ही स्टोरी खूप छान आहे, की एक आई आपल्या मुलाला जीवन कसं जगण्याचा सल्ला देते, चांगलं वाईट हे समजावून सांगते, हे आपण पाहिलेलं आहे. आता समरी म्हणजे सारांशमध्ये आपण थोडक्यात पाहूया. We learned about how pangolins live and what are the dangers they face. तर आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो या पाठामध्ये? We learn about how pangolin live. म्हणजे पँगोलिन्स जे असतात, खवले मांजर आहेत, ते कसे राहतात अँड व्हॉट आर द डेंजरस दे फेस. आणि त्यांना कुठले डेंजरस म्हणजे काय, जे धोके असतात, त्यांना कुठले कुठले धोके असतात आणि कुठल्या कुठल्या संकटांना त्यांना समोर जावं लागते, कुठले कुठे संकटांना फेस करावं लागते, हे आपण शिकलेलो आहोत. वी ऑल्सो लर्न, आणि त्याचबरोबर आपण काय शिकलो आहोत, दॅट वी मस्ट बी मोर सेन्सिटिव्ह टू वाईल्ड अॅनिमल्स अँड शुड नॉट डिस्टर्ब देअर हॅबिटेट. आणि जसं मम्मा पँगोलिननी सांगितलंय की बेबी पँगोलिनला, की काही लोक कसे आपल्याला हार्मफुल असतात आणि काही चांगले असतात. तर तेच काय आपण त्याबरोबर काय शिकलो, म्हणजे आपल्याला या पाठातून काय लेसन मिळते आहे, की जे प्राणी आहेत किंवा प्रजाती आहेत त्या आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना मारू नये, त्यांच्या बॉडीची किंवा त्यांची तस्करी करू नये. त्यांना म्हणजे त्यांना वाघाचं कातडं पाहिजे म्हणून वाघाची शिकार केली जाते, सापांना मारलं जाते, आणि खूप अशा प्रजाती असतात जे दुर्मिळ उपलब्ध आहेत त्यांना मारून त्याची पैशासाठी त्यांना तस्करी केली जाते. तर आपण हे न करता निसर्गाचा बॅलन्स करण्यासाठी आपण या प्रजातीचं काय करायला पाहिजे, रक्षण करायला पाहिजे, हे आपण इथून शिकलेलो आहोत. सो वी ऑल्सो लर्न दॅट वी मस्ट बी मोर सेन्सिटिव्ह टू वाईल्ड अॅनिमल्स. म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्याच्याविषयी आपण काय करायला पाहिजे, सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. सेन्सिटिव्ह म्हणजे आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम असायला पाहिजे, जागरूक असायला पाहिजे. अँड शुड नॉट डिस्टर्ब देअर हॅबिटेट्स. आणि ते ज्या ठिकाणी राहतात, जे हॅबिटेट्स म्हणजे जे प्राण्यांचे जे निवासस्थान आहेत त्यांना आपण डिस्टर्ब करायला नाही पाहिजे, म्हणजे त्यांना आपण त्रास द्यायला नाही पाहिजे. आता बरेचदा आपण पाहतो की सापाचं बिळ राहते, खूप लोक त्या सापाच्या बिळात जातात, सापांना पकडून आणतात. आणि त्यांची आता आपण बघितलंय की जे इंडस्ट्रियल एरिया आहे, तर जे इंडस्ट्रियल एरियामुळे मोठमोठे कंपन्या बनतात, खूप मोठे मोठे प्रोजेक्ट होतात, झाडं तोडली जातात आणि खूप जंगले नष्ट होत आहेत, शेत्या जात आहेत. तर या शेतांमध्ये जे राहणारे ॲनिमल्स राहतात, साप राहतात किंवा जंगलांमध्ये जे प्राणी राहतात, तर आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढते जे इंडस्ट्रियलायझेशन आहे आणि आपण जे कारखाने वगैरे बांधतो त्यामुळे, औद्योगिकरणामुळे काय झालेलं आहे, जे प्राण्यांचे हॅबिटेट्स आहे म्हणजे त्यांची जी निवासस्थान आहे ते काय झालेलं आहे, डिस्टर्ब झालेले आहे. मग ते प्राणी ह्युमन म्हणजे मानवी वस्तीमध्ये येतात, मग आपल्या ह्युमन बिईंगवर सुद्धा हल्ले करतात, मग आपण त्यांना पकडतो, त्यांना मारतो. तर असं न करता मानवाने सुद्धा आपली ज्या लिमिट्स आहेत त्याच्यात राहायला पाहिजे. प्राण्यांची जी निवासस्थाने आहेत, जे जंगल आहे त्याला आपण डिस्टर्ब करायला नाही पाहिजे, उलट ते त्यांना प्रोटेक्ट करून त्यांना त्याचे हॅबिटेट्स आहेत तसं सेफ करायला पाहिजे. जी आपली गव्हर्नमेंट आहे त्यांनी सुद्धा याच्यासाठी काय केलेलं आहे, म्हणजे प्रोग्राम किंवा ऑर्गनायझेशन त्याच्यासाठी काम करतात. तर आपल्याला इथून मेसेज मिळतो की मम्मा पँगोलिन म्हणजे बेबी पँगोलिनला जीवन कसं जगायचं शिकवतं आणि आपलं नेचर बॅलन्स कसं करायचं, चांगलं वाईट कसं ओळखायचं हे शिकवताना आपल्याला त्याच्यातून हे मॉरल मिळतं की आपण कुठलेही जे आहे नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचं बॅलन्स आपण ठेवायला पाहिजे. त्यांना डिस्टर्ब न करता आपण आपल्या एरियातच काय करायला पाहिजे, ज्या काही गोष्टी आहेत आपण घरं बांधतो किंवा औद्योगिकरण आहे तर ते आपल्या लिमिटमध्येच करायला पाहिजे. आणि त्यांच्या जंगलांमध्ये किंवा डिस्ट्रॉय करून त्यांचे हॅबिटेट्स करून आपण त्यांना काय करतो आहोत, डिस्टर्ब करतो आहोत. तर प्राण्यांविषयी प्रेम असायला पाहिजे आणि त्यांची दुर्मिळ प्रजाती वाढली पाहिजे, याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, नेहमी प्रयत्नशील असायला पाहिजे. तर सुंदर असं जे बेबी पँगोलिन्स नाईट आउट हा आपण छान चॅप्टर अभ्यासलेला आहे आणि डेफिनेटली मुलांना तो तुम्हाला समजलेला असेल. तर आपले जे एक्सप्लेनेशन आहे ते इथे संपलं. त्यानंतर आपण जी दुसरी स्टेप आहे आपली ऍक्टिव्हिटी आणि गेम आणि जे काही टेस्ट आणि प्रश्न उत्तर आहे त्याच्याद्वारे आपण काय करूया, पुढे अभ्यास करूया. तर आपण त्या आधारे मुलांना ऍक्टिव्हिटीद्वारे काय करूया, आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्याची प्रश्नांची उत्तरं आपण बघूया आणि अभ्यासूया. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला एकतर फिलिंग द ब्लँक्स आणि ट्रू ऑर फॉल्स अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि आपल्याला योग्य पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे आपला, आपण बघू. रीड द क्वेश्चन्स अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला प्रश्न वाचायचा आहे आणि हे दोन ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला एक म्हणजे जे राईट बरोबर उत्तर आहे त्याला
त्याला क्लिक करायचंय. बघा पहिलं काय आहे, बेबी पँगोलिन वॉज डॅश मंथ ओल्ड. तर आपण बघितलं होतं की बेबी पँगोलिन होतं तर ते किती महिन्याचं होतं, किती महिने ओल्ड होतं, किती महिन्याचं होतं ते बघा ऑप्शन आहे आपल्याला 1 आहे आणि 3 आहे. तर काय वाचलं होतं आपण सुरुवातीला सेंटेन्स काय होतं की बेबी पँगोलिन किती मंथचं आहे, ते फक्त 1 मंथचं आहे, 1 मंथचं होतं आणि त्याला काय नुसतं दूध पिऊन तो झोपत असायचा. मग काय येईल, बेबी पँगोलिन वॉज, तर काय येईल उत्तर मुलांना, आपलं योग्य उत्तर आहे 1 मंथ ओल्ड, म्हणजे तो फक्त 1 महिन्याचा होता. आता दुसरं बघा, कन्फ्युजन ऑर डिसऑर्डर मीन्स. आता बघा इथे काय दिलेलं आहे, कन्फ्युजन. कन्फ्यूज असणे म्हणजे आपण स्थिर नसणे वगैरे बरे, म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असतं करू की नको करू, संभ्रमात असणे. कन्फ्युजन ऑर डिसऑर्डर मीन्स, ते याचा अर्थ काय होतो, कन्फ्युजन किंवा डिसऑर्डर करणे म्हणजे त्या गोष्टीला आपण मान्य न करणे, कन्फ्यूज असणे, त्याला काय म्हणू आपण, डिंग डोंग की हेल्टर शेल्टर. आता डिंग डोंग म्हणजे काय, आपण एखाद्या वेळेस आनंदी असतो, डिंग डोंग वगैरे असं, म्हणजे डिंग डोंग हा बेलचा आवाज असतो आणि हे हॅपी साऊंड असतात. आणि जर आपण कन्फ्यूज असतो तर आपण काय असतो, कन्फ्यूज म्हणजे सैरावैर असतो की आपण ही गोष्ट करू की नको करू, हे योग्य आहे की नाहीये, या संभ्रमात असतो, तर त्याला काय म्हणू. आता बघा हेल्टर शेल्टर म्हणजे काय, इकडे तिकडे. तर अकॉर्डिंग टू जे आपले सेंटेन्स आहे, कन्फ्युजन और डिसऑर्डर मीन्स, तर त्याचं जे योग्य उत्तर काय होईल, डिंगडॉंग होणार का, नाही, तर त्याचं जे योग्य उत्तर होईल हेल्टर शेल्टर, म्हणजे इकडे तिकडे. आता बघा तिसरा प्रश्न आहे, बघूया काय दिलेला आहे, लाईफ इज फुल ऑफ. आता लाईफ इज फुल ऑफ म्हणजे लाईफ, आपण हा सेंटेन्स वाचला होता, ती एक्साइटमेंट म्हणजे उत्साहाने भरलेली आहे का, की बघा हार्डशिप म्हणजे थोडंसं कठीण झालेलं आहे जीवन जगणं. तर काय येईल, लाईफ इज फुल ऑफ काय येईल, हार्डशिप म्हणजे थोडंसं कठीण झालेलं आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की जे मम्मा पँगोलिन सांगत होती की जे दुष्ट असे जे ह्युमन बिंग्स आहेत ते कसे त्यांना मारतात, त्यांच्यावर गोळ्या झाडतात आणि त्यांचे जे खवले आहेत ते असं विकतात आणि पैसे कमवतात आणि यांचे जे होल असते, जे बीळ असते, यांना शोधून काढतात आणि ते उद्ध्वस्त करतात. तर त्यामुळे काय म्हटलं होतं मम्मा पँगोलिननी, की त्यांचं जे लाईफ आहे तर काय आहे, लाईफ इज फुल ऑफ हार्डशिप म्हणजे थोडं कठीण झालेलं आहे. तर बघा चौथा प्रश्न आहे, ह्युमन्स थिंक दॅट स्केल्स ऑफ पँगोलिन्स आर. तर बघा ह्युमन थिंक दॅट म्हणजे जे ह्युमन बिंग्स आहेत, म्हणजे जो मानव आहे तो काय विचार करतो, दॅट स्केल्स ऑफ पँगोलिन्स आर, पँगोलिनचे जे स्केल्स आहेत ते कसे आहेत, मेडिसिनल आहेत की पॉयझनस आहेत. मेडिसिनल म्हणजे औषधीयुक्त आणि पॉयझनस म्हणजे काय मुलांना, की विषारी आहेत. तर काय आहेत हे, ह्युमन्स थिंक दॅट स्केल्स ऑफ पँगोलिन, आणि पँगोलिनचे जे स्केल्स आहेत, खवले आहेत, ते कसे आहेत, मेडिसिनल आहेत की पॉयझनस आहेत. तर काय आहे आपलं उत्तर, मेडिसिनल आहे म्हणजे औषधीयुक्त आहे. आता बघा पाचवा प्रश्न आहे, होम ऑफ द पँगोलिन इज अ डॅश होल इन द अर्थ. आता होम ऑफ द पँगोलिन, पँगोलिनचं जे घर असतं, डॅश होल इन द अर्थ, तर ते कसं असते, बिग होल इन द अर्थ म्हणजे असं खूप बिग म्हणजे मोठं असं छिद्र असतो का, मोठं बिळ असतो का पृथ्वीवर आपल्या अर्थवर, की स्नग असतं. स्नग म्हणजे काय, उबदार. तर कसं असतं, होम ऑफ द पँगोलिन इज अ, तर काय आहे आपलं उत्तर, बिग नाही येणार, तर काय येईल, स्नग होल इन द अर्थ म्हणजे बेबी पँगोलिनचं जे बीळ असतं, जे होल असतं, जे खड्डा असतो ज्याच्यात ते राहतात, ते स्नग असतं म्हणजे उबदार असतं. तर आपलं उत्तर आहे स्नग. आता सहावा प्रश्न बघा काय दिलेला आहे, मम्मा पँगोलिन्स यूज हर क्लॉज टू ईट अँड्स अँड टर्माइट्स. आता जी मम्मा पँगोलिन्स आहे ती यूज हर क्लॉज, त्याचे पंजे किंवा ते नख आहेत, टू ईट अँड्स अँड टर्माइट्स, तर ते त्याचा उपयोग कशासाठी करायची, टू ईट अँड्स म्हणजे मुंग्या खायला करायची की टर्माइट्स की वाळवी खायला करायची, तर मुंग्या आणि वाळवी खायला करायची. तर हे जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे, चूक आहे की बरोबर आहे, तर काय आहे मुलांना, हे जे उत्तर आहे हे ट्रू आहे म्हणजे अगदी बरोबर आहे. मम्मा पँगोलिन यूज हर क्लॉज टू ईट अँड्स अँड टर्माइट्स, तर म्हणजे ती त्याच्या क्लॉथचा उपयोग त्याच्यासाठी करायची. हे सेंटेन्स बरोबर आहे. तिथे आपल्याला चूक दाखवलेल्या पण सेंटेन्स काय मुलांना, बरोबर आहे. सातवा प्रश्न बघा, बेबी पँगोलिन लाईक्स टर्माइट. बेबी पँगोलिनना टर्माइट आवडलं होतं का, तर काय आहे उत्तर, हे अगदी बरोबर आहे म्हणजे ट्रू आहे. ह्युमन बिईंग हॅव अ डिस्ट्रॉय पँगोलिन्स हॅबिटेट्स. जे मानव जात आहे ते त्यांनी जे आहे पँगोलिनचे हॅबिटेट्स आहे म्हणजे ज्यांचे निवासस्थान आहे त्यांना डिस्ट्रॉय केलं का, उद्ध्वस्त केलं का, तर काय आहे मुलांना उत्तर हे काय आहे,
ट्रू आहे, म्हणजे अगदी बरोबर आहे. आता बघा 9वा प्रश्न आहे. ममा पँगोलिन पुल्ड हर लाँग बेबी टुगेदर इंटू अ टाईट बॉल. म्हणजे ममा पँगोलिन आहे, तिने आपल्या बेबीला पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर, म्हणजे तिची जी लांब अशी बॉडी आहे, लांब अशी, त्याला काय केलं, अशी जवळ घेतलं इंटू अ टाईट बॉल, आणि टाईट बॉल सारखं तिने आपलं आवरण केलं. तर हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय मुलांनो, हे अगदी बरोबर आहे, म्हणजे हे उत्तर ट्रू आहे. आता 10वा प्रश्न आहे. पँगोलिन्स गोबल अप टर्माइट्स. गॉबल म्हणजे पटापट खाणे. पँगोलिन्स गोबल अप टर्मिट्स, म्हणजे टर्मिट्स आहे ते पटापट खातात किंवा ते असं न थांबता म्हणजे आवडीने खातात. गॉबल करणे म्हणजे फास्ट खाणे. ते काय आहे, हे जे उत्तर आहे हे ट्रू आहे. तर बघा हे उत्तर काय आहे, बरोबर आहे, म्हणजे ते फास्ट खातात, असं पटापट खातात. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10ही प्रश्न आहेत ती काय केलेली आहेत, सॉल्व्ह केलेली आहेत, आणि ऍक्टिव्हिटीद्वारे आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सॉल्व्ह केलेली आहेत आणि अगदी बरोबर आहेत. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि आपण आता गेमद्वारे काय करूया, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा इथे 5 प्रकारचे गेम आहेत. तर क्रिकेट आहे, कार आहे, परत गिटारचा, आणि टोपी, बंदर आणि टोपीवाला माणूस आहे, आणि तुमच्यासारखा जो मुलगा आहे की तो उत्तर देईल, आपण उत्तर दिले तर त्याला मोदक मिळतील. तर सांगा कुठला गेम हे करू चूज. तर काय मुलांना काय आवडतं, त्याला म्हणजे मुलांना, तुमच्यासारख्या मुलांना ऑब्व्हियसली गेम, स्पोर्ट्स खेळायला आवडतं, म्हणून आपण काय करूया, हा गेम आपण चूज केलेला आहे. याच्यात 4 ऑप्शन आहेत मुलांना बघा, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो, आणि त्याच रंगाचे इथे ऑप्शन सुद्धा आहेत. ही बॉल आहेत, आणि आपल्याला ज्या रंगाचं उत्तर असेल त्या बॉलला प्रेस करायचं आहे. म्हणजे काय होत, म्हणजे जर आपलं उत्तर बरोबर असतील तर आपल्याला भरपूर रन मिळतील, आणि चुकीचं दिलं तर आपण आउट होऊन जाणार. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, बेबी पँगोलिन वॉज डॅश मंथ ओल्ड. आता बेबी पँगोलिन किती महिन्याची होती, 3 मंथ्स, 5 मंथ्स, 1 मंथ्स की 2 मंथ्स. किती महिन्याची होती, बेबी पँगोलिन वॉज, काय येईल उत्तर, 1 मंथ ओल्ड, ती 1 महिन्याची होती. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघा मुलांना आपला दुसरा प्रश्न आहे, काय आहे, व्हॉट हॅव ह्युमन डन विच इज नॉट गुड फॉर पँगोलिन. म्हणजे जे मानव जातीने त्यांच्यासोबत केलेलं आहे, आणि ते विच इज नॉट गुड फॉर पँगोलिन, आणि ते पँगोलिनसाठी योग्य नाहीये, म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं नाहीये. तर काय केलेलं आहे मानव जातीने, किल पँगोलिन्स, त्यांनी पँगोलिन्सना मारून टाकलं का, डिस्ट्रॉय देअर हॅबिटेट्स अँड, म्हणजे त्यांनी त्यांचं जे हॅबिटेट्स आहे, म्हणजे निवासस्थान डिस्ट्रॉय केलं का. मग आहे ट्रॅप्ड पँगोलिन्स इन केजेस, जे पँगोलिनना केजेस म्हणजे पिंजऱ्यामध्ये बंद केलं का. मग आहे टॉर्टर्ड देम, म्हणजे त्यांना छळ केला का, त्यांचा खूप छळ केला का. तर काय केलं, दॅट व्हॉट हॅव ह्युमन डन विच इज नॉट गुड फॉर अ पँगोलिन्स. तर बघा त्या पँगोलिन सोबत त्यांनी काय केलेलं आहे, तर काय केलेलं आहे मुलांनो, म्हणजे बघा किल्ड पँगोलिन्स, ते पँगोलिन्सना मारतात सुद्धा, आणि काय केलं त्यांनी, त्यांचे जे हॅबिटेट्स आहे म्हणजे निवासस्थानी काय केलेली आहे, उद्ध्वस्त केलेली आहे, आणि त्यामुळे त्यांना काय राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर आपलं जे उत्तर काय आहे, हे जे ब्ल्यू कलरचं आहे ते आहे. आणि बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे, मानव जातीने त्यांची जी घरं आहे ते डिस्ट्रॉय केलेली आहे. वेअर डू पँगोलिन्स कझिन्स लिव्ह. आता त्याचा जो कझिन आहे पँगोलिनचा चुलत भाऊ, तो कुठे राहायचा, बघा इन आफ्रिका अँड एशिया, आफ्रिका आणि एशिया खंडामध्ये राहायचे का, इन साऊथ अमेरिका, साऊथ अमेरिकेत राहायचे का, इन नॉर्थ अमेरिका की उत्तर अमेरिकेत राहायचे, की अँटार्क्टिका. तर कुठे राहत होते, वेअर डू पँगोलिन्स कझिन्स लिव्ह. तर काय वाचलं होतं आपण पाठामध्ये, की ते कुठे राहायचे, इन आफ्रिका अँड एशिया, आफ्रिका आणि एशिया खंडामध्ये राहायचे. तर बघा आपले उत्तर काय आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. आता चौथा प्रश्न आहे, What did the termites do when the anthill was demolished? म्हणजे what did termites do when the anthill was demolished? म्हणजे ज्या टर्माइट्स आहेत, ज्या वाळवी आहेत, त्या अँट मध्ये राहायचा, आणि ममा पँगोलिननी जे त्यांचे जे अँट हिल आहे ते डिमॉलिश केलं, म्हणजे उद्ध्वस्त केलं. तर म्हणजे त्यानंतर काय झालं, तर त्या बिगॅन टू डान्स, ज्या टर्माइट्स आहेत किंवा वाळवी आहेत, ते बिगॅन टू डान्स करायला लागला का, बिगॅन टू बाईट्स, म्हणजे ते काही खायला लागलं का. मग आहे बिगॅन टू रन हेल्टर शेल्टर, इकडे तिकडे पळायला लागलं का, की बिगॅन टू स्लीप, की त्या झोपायला लागल्या. तर काय पाहिलं, की डिमॉलिस्ट केल्यानंतर, अँट हिल उद्ध्वस्त केल्यानंतर ज्या आहेत टर्माइट्स, त्या काय झाल्या, बिगॅन टू रन हेल्टर शेल्टर, म्हणजे त्या इकडे तिकडे पळायला लागल्या. तर आपलं जे उत्तर आहे
ते हे सेकंड नंबरचं आहे म्हणजे ग्रीन रंगाचा आणि अगदी बरोबर आहे. आता बघा 5वा प्रश्न आहे, हाऊ डू पँगोलिन्स नो दॅट ह्युमन आर अराउंड देम? म्हणजे जे पँगोलिन्स आहेत आणि त्यांच्या अराउंड आजूबाजूला ह्युमन बीइंग्स आहेत, हे ते कशावरून ओळखतात? म्हणजे कशावरून जाणून घेतात? नो म्हणजे जाणणे. बाय देअर स्मेल की त्यांच्या वासानी, बाय देअर टच की त्यांच्या स्पर्शाने, बाय लुकिंग ॲट देम की त्यांच्याकडे बघून, की मग आहे बाय देअर कलर की त्यांचा रंग बघून. तर कशामुळे ओळखतात? काय वाचलं होतं आपण? की हाऊ डू पँगोलिन्स नो दॅट ह्युमन आर अराउंड देम? की मानवजात त्यांच्या आजूबाजूला ते कशावरून ओळखतात मुलांना? तर त्यांना सेन्स असतं. कशाचं? की ते स्मेल घेतात, त्यांना त्यांचा वास येतो. तर काय येईल? बाय देअर स्मेल म्हणजे त्यांच्या वासाने ओळखतात. तर बघा हे उत्तर अगदी आपलं बरोबर आहे. आता 6वा प्रश्न आहे, व्हॉट डू पँगोलिन रेलिश? म्हणजे पँगोलिन रेलिश म्हणजे त्यांनी काय खाल्लं वगैरे बरं. रेलिश म्हणजे त्यांचं अन्न काय आहे? तर पँगोलिन व्हॉट डू पँगोलिन रेलिश? मँगोज खाल्ले का? आंबे खाल्ले होते का? स्केल्स खाल्ले होते का त्यांनी? ॲपल्स की टर्माइट्स? तर काय रेलिश केलं होतं म्हणजे त्यांना त्यांचं काय खाद्य होतं? तर टर्माइट्स. तर काय येईल उत्तर आपलं? टर्माइट्स. आणि बघा हे उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना आपण जे 6ही प्रश्न आहेत त्याची उत्तर सोडवलेली आहेत गेमद्वारे आणि अशा प्रकारे काय केलंय आपण रिवाइज केलेलं आहे. तर आपण जे लर्न झालं, एक्सप्लेनेशन, ऍक्टिव्हिटी आणि गेम आपण अभ्यासलाय.